आज आपण इयत्ता चौथी बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. लीलाला कसली हौस होती? उत्तर, लीलाला खोड्या काढण्याची हौस होती. आ. लीलाला काय खायचे होते? उत्तर, लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. ई. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर, नदीबाई ताई, आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती. त्यानंतरचा ई. आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर, आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. उ. पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर, पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. अ. तुम्हाला काय खावेसे वाटते? इथे मी मला काय खावेसे वाटते ते लिहिलंय. तुम्ही तुम्हाला काय खावेसे वाटते ते लिहिलं तरी चालेल. उत्तर, मला जिलेबी, समोसा, पावभाजी, पाणीपुरी खावेसे वाटते. दुसऱ्या प्रश्नामधला आ. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर, घरातील मोठी माणसे बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ, तळलेले पदार्थ, अतिथंड पदार्थ, दुकानातील पाकिटबंद मसालेदार पदार्थ खाऊ नये असे सांगतात. ई. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर, मला कंटाळा आल्यावर इतरांच्या खोड्या काढाव्याशा वाटतात, गंमत करावीशी वाटते. आता पुढचा तिसरा प्रश्न. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. उत्तर, 2 अक्षरी शब्द निळा, काळा, गोळा, फळा, शाळा. 3 अक्षरी शब्द कावळा, मावळा, पिवळा, सावळा, भोपळा. 4 अक्षरी शब्द खुळखुळा, पावसाळा, मोरावळा, खळाखळा, कळवळा. चौथा प्रश्न आहे, कोण कोणाला म्हणाले? अ. नको बुडवू शाळा, नको बुडवू शाळा असे लीलाची ताई लीलाला म्हणाली. उत्तर काय आहे? लीलाची ताई लीलाला म्हणाली. आ. काय खाऊ आणलास? उत्तर, लीला भोलामामाला म्हणाली. काय खाऊ आणला असे लीला भोलामामाला म्हणाली. ई. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर, आई नीलाला म्हणाली. ई. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते असं कोण म्हणालं? उत्तर, माई लीलाला म्हणाली. प्रश्न पाचवा, खालील शब्दांचे अनेकवचन करा. एकवचन आपल्याला दिलंय, त्यांचं अनेकवचन करायचंय. अ. डबा. एक डबा असेल तर आपण डबा म्हणतो, अनेक डबे असतील तर आपण त्यांना डबे म्हणतो. डबा, डबे. बैल. बैल एक असेल तर आपण बैलच म्हणतो आणि खूप सगळे बैल असेल तर त्यांना पण आपण बैलच म्हणतो, म्हणजे बैलचं अनेकवचन बैलच राहील. ई. नदी. अनेक नद्या असतील तर आपण काय म्हणतो? नद्या. नदी, नद्या. ई. डोळा, डोळे. उ. दिवस, दिवस. अनेक दिवस असतील तर आपण त्यांना दिवसच म्हणतो. पेढा, पेढे. अनेक पेढे असतील तर आपण म्हणणार पेढे. पुढचा प्रश्न आहे 6वा. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? आता तुम्ही काय बोलाल ते तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालेल. इथं मला काय बोलायचे ते मी लिहिलंय. उत्तर, नदीबाई तुझ्या पाण्यात भिजायला, पोहायला, खेळायला मला खूप आवडते. तुझ्यामुळे तर आम्हाला प्यायला पाणी मिळते. मला तू खूप आवडतेस. 7वा प्रश्न. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्ये वाचा. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. या वाक्यात पहा, वावर या शब्दाचा अर्थ शेत. रामजीच्या शेतात कापसाचे पीक आहे. आता दुसरं वाक्य,
सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ वर्दळ किंवा ये-जा असा होतो. सरपंचांच्या घरात लोकांची नेहमी ये-जा असते. याप्रमाणे 2 अर्थ असलेली 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा. आपल्याला वावर या शब्दासारखे 5 शब्द शोधायचेत आणि त्यांची 2-2 वाक्य 2 अर्थ असलेली लिहायची आहेत. उत्तर 1. माण. माण हा शब्द आहे, त्याचे 2 अर्थ, त्याचे 2 वाक्य पहा. पहिलं वाक्य, मीनाने परीक्षेत पहिली येण्याचा मान मिळवला. या वाक्यात माण या शब्दाचा अर्थ मोठेपणा. दुसरं वाक्य, आज रामू काकांची मान खूप दुखत होती. या वाक्यातील मान म्हणजे शरीराचा एक भाग. आता दुसरा शब्द, हार. हार या शब्दाचं पहिलं वाक्य, कबड्डीच्या सामन्यात आमच्या संघाची हार झाली. आता या वाक्यात हार या शब्दाचा अर्थ आहे पराभव. दुसरं वाक्य, मुख्याध्यापकांनी रामूचा हार घालून सत्कार केला. या वाक्यातील हार या शब्दाचा अर्थ आहे फुलांचा हार. तिसरा शब्द आहे पान. त्याचं पहिलं वाक्य, झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात. पाने या शब्दाचा या वाक्यातील अर्थ आहे पर्ण किंवा झाडाची पाने. दुसरं वाक्य, आजीने पाने वाढली. पाने याचा अर्थ या वाक्यात आहे ताट. पुढचा चौथा शब्द, नाव. त्याचं पहिलं वाक्य, नदीत आमची नाव सगळ्यात पुढे होती. या वाक्यात नाव या शब्दाचा अर्थ होतो होडी. दुसरं वाक्य, माझे नाव राम आहे. या वाक्यात नाव या शब्दाचा अर्थ होतो नाम. पाचवा शब्द, कोळी. भिंतीवर कोळी होता. या वाक्यातील कोळी या शब्दाचा अर्थ एक प्रकारचा किडा. दुसरं वाक्य, कोळी समुद्रावर गेला. या वाक्यातील कोळी या शब्दाचा अर्थ मासे पकडणारा असा होतो. आज आपण बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय पाहिला. यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.